सरपंच मनोहरजी भोईर यांचा संघ टॉस जिंकून या ठिकाणी प्रथम शतरक्षण करण्याचा निर्णय भारत इंटरपार्टी संघाचा आपण पाहतोय। दोन्ही आमचे ऑफिशियल्स मैदानाच्या आतमध्ये पंच अभिजितजी सावंत आणि पंच स्वप्नीलजी पाटील जबरदस्त कामगिरी पंचांची आपल्याला पाहायला मिळाली। दरम्यान या ठिकाणी मंत्री महोदय यांचे अंगरक्षक सुलतान खलीफा यांचा या ठिकाणी शुभागमन झालेला आहे, त्यांचा आपण या ठिकाणी करूया हार्दिक स्वागत। जीपीएल सीझन 2 जबरदस्त या ठिकाणी या स्पर्धेचं नियोजन आयोजन दुसऱ्या पर्वामध्ये आपण आहोत आणि दुसऱ्या पर्वामध्ये सर्वांनी चांगला प्रतिसाद दिला या स्पर्धेला। सर्वांनी ही स्पर्धा डोक्यावर उचलून घेतली आणि त्याच अनुषंगाने आपण आता शेवटच्या टप्प्यामध्ये पोहोचलो आहोत। एकूण 8 संघाची बांधणी केली, एकूण 15 सामने, कारण आपण पाहिले की 7 सामने कालच्या दिवसामध्ये आपण खेळवले। आज एकूण 8 सामने आपल्याला पाहायला मिळतील। त्यापैकी हा पहिला सेमीफायनल सलामी जोडी बबलू पाटील विथ सुजित कालेकर आणि षटकाला सुरुवात करेल सुरेश पारधी। आणि आता मात्र लंच ब्रेक नंतर माझ्या सोबत जोडतील मंचा कॉमेंट्री स्टुडिओ मध्ये माझे सहकारी समालोचक मनोज कारवे। येस सर, थँक्यू। गुड आफ्टरनून सर्वांना, शुभ दुपार। सर्व प्रेक्षकांचं पाहुण्यांचं हार्दिक स्वागत। जे टॉप 4 संघ इथे आपण रँकिंगमध्ये निवडले आहेत आणि ज्यांनी परफॉर्मन्स चांगलं दिलं ते 4ही संघांचे संघमालक आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि ते संघमालक नक्कीच येईल आपल्या 4ही संघांचा परफॉर्मन्स पाहतील। पहिला चेंडू पहिल्या सेमीफायनलचा पहिला स्विचचा प्रयत्न करतो बबलू पाटील। आधीच्या सामन्यामध्ये एक चांगला फटका आल्यानंतर लगेचच स्वस्तात बाद झाला, परंतु त्यानंतर अशा पद्धतीने होऊ शकतं हे दाखवून दिलं की जरी आपला हुकमीचा एक्का जरी बाद झाला तरी सुद्धा आपण चांगला परफॉर्मन्स करू शकतो। हे सुजित कालेकर आणि बाकीच्या सर्व खेळाडूंनी दाखवून दिलं आणि जवळपास तो सामना खेचून आणला योगी सर। हो नक्कीच, ह्या ग्रामपंचायतीले 2 बेस्ट ऑलराऊंडर आहेत आणि त्या 2 बेस्ट ऑलराऊंडर मध्ये हा बॅटल रंगतोय सध्या। सुरेश पारधी विथ बबलू पाटील, पुन्हा स्विचचा फटका, एक झालं विनलं सुरेश पारधीनं आणि त्या जाल्यामध्ये अटकवलं बबलू पाटीलला। जबरदस्त, एक खूप मोठी बिग विकेट, शार्क मासा गलाला अडकलाय भारत इंटरपार्टीच्या संघाच्या पहिल्या धक्का पर 11 संघाला। असं म्हटलं जातं प्रेक्षक की विनाशकाले विपरीत बुद्धी, हे चुकीचं नाही आहे। आपण जर चांगला महत्त्वाचा घटक आहोत आपल्या संघासाठी तर आपण कसं खेळायला पाहिजे। आणि योगी सर हे कधी खेळायचं असतं, श्रीवत्सचा पवित्र कधी घ्यायचा असतो, जेव्हा तुम्हाला सरळ बॅटनी धावा मिळत नसतील त्यानंतर तुम्ही उलट्या बॅटनी धावा काढू शकता आणि हे उलटे फटके मारू शकता। पण ही गरज नव्हती बबलूला। बबलूने आधीच्या सामन्यामध्ये काय ते शिकवण घेणं गरजेचं होतं, त्याच्यात पुढे टीम निर्भर अजून सुद्धा आहे, पण तो अशा प्रकारे लागोवरचे 2 प्रदर्शन जर खराब केले तर नक्कीच तुमचा संघ बॅकफुटला जाऊ शकतो। आणि पहिल्याच चेंडूमध्ये बॅकफुटला धाडले सुरेश पारधीने, बबलू पाटील झेल देण्यास भाग पाडलं आणि परफेक्ट झेल टिपला गलीच्या दिशेने। क्षेत्ररक्षकाने कुठली चुकी नाही केली। छान सुरुवात होत असताना या ठिकाणी पाहतो आपण ती म्हणजे फिल्डिंग करणाऱ्या संघाची भरपूर मोठी चूक मित्र बने आणि ती चूक रोहन भोईर सुद्धा करतोय कारवे सर। जणू काय रिव्हर्स फटके केल्याचा अभ्यास इथे मात्र करून आले काय संघ, कारण पहिली चूक बबलू पाटीलने केली, ती चूक मात्र सुधारायची होती, परंतु पुन्हा त्यांनी तीच चूक केली, त्याच्यामध्ये तो झेलबादच्या स्वरूपात बाद झाला आणि आता मात्र तीच चूक रोहन भोईर करतोय। आणि या ठिकाणी सर्व फलंदाजांना एक सुवर्ण संधी आहे, जर तुम्ही 6 हॅट्रिक किंवा 4 हॅट्रिक इथे कंप्लीट केली तर माजी सरपंच आणि त्याचप्रमाणे देवा ग्रुपचे उपाध्यक्ष संदीपजी ठाकरे याचकडनं एकूण 2000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जाणार आहे। सुरेश पुन्हा एकदा, हो पटका चांगला आहे, वारिश मिडॉफच्या बाजूने मात्र चेंडू ट्रॅव्हल झाला, काऊ कॉर्नरच्या दिशेने कुठला फिल्डर नाहीये, चेंडू वेगाने जाऊन धडकतो सीमेरेषेला आणि ही पहिली बाउंड्रीज परी
ही जोडी पुन्हा जमेल असं वाटतंय योगी सर, कारण रोहन भोईर चांगला क्लासिकल फटके मारू शकतो हे दाखवून दिलं. हा फटका विराट कोहलीची झलक होत आहे फटक्यामध्ये, खूप काय दडलं होतं आणि छान त्याने गॅप शॉट सिलेक्शन केलं आणि चौकार लगावून दाखवून दिलं की आम्ही बबलू पाटील गेल्यानंतर सुद्धा चांगला परफॉर्मन्स देऊ शकतो, जे आधीच्या सामन्यामध्ये दिलं या सामन्यामध्ये देण्यास गरजेचं आहे. 4 धावा एका गडच्या मोबदल्यामध्ये परी 11. Oh, reverse successfully hited from रोहन भोईर. बॅकवर्ड पॉइंटला डीप मध्ये जातोय. रिव्हर्सचा हा फटका 4 धावांसाठी. रोहन भोईर शॉट, गुड शॉट. जबरदस्त या ठिकाणी शॉट सिलेक्शन. रोहननं सुद्धा या अगोदर सुद्धा हा प्रयत्न केला होता रिव्हर्स फटका खेळण्याचा, स्विचिट फटका खेळण्याचा. त्याच्यामध्ये त्याला कुठेतरी अपयश आलं होतं, परंतु या ठिकाणी फुल टॉस होता. सहजपणे त्याला मात्र या ठिकाणी अगदी बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेनं पाठवलं. सलगचा हा दुसरा चौकार आणि रिव्हर्स फटका सुरेश पारदेशच्या अगेन्स्ट. म्हणजे किती मनोधैर्य आहे, किती वेल आहे या फलंदाजाकडे. त्याचं नाव आहे रोहन भोईर, मॅन फ्रॉम भोईरपाडा. नक्कीच योगी, कारण आता धीरदोत्तपणे खेळावं लागेल. म्हणतात ना की हिम्मत आहे मर्दा तो मदत करे खुदा. मदतीला कोण येत असतो? जेव्हा तुम्ही हिम्मत कराल तेव्हा तुमच्या सोबतीला आपला परमेश्वर आपल्या पाठीशी उभा राहत असतो. आणि हिम्मत जर ह्या जोडीने केली तर बबलू पाटीलची विकेट प्रेक्षक विसरून जाऊ शकतील आणि चांगली कामगिरी होऊ शकते आधी सामन्यासारखीच या 2 खेळाडूंकडून. पुन्हा सज्ज झालाय रोहन भोईर. हो, हाफ वॉली होता परंतु बॅट आडवी वापरली. चेंडू कुठल्याही पद्धतीने बॅटवरती आला नाही. लेग बाईच्या रूपाने ही धाव आपण इथे अधोरेखित करतोय. आमच्या सोबतीला जोडले गेले स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये बंटी पाटील, जे आम्हाला स्कोरिंगची चांगली साथ देत आहेत. पहिलं षटक समाप्त झालं. धावसंख्या आहे एका गड्याच्या मोबदल्यामध्ये परी 11 संघाची 9. दोन्ही संघांचा आपण खेळ पाहिला तर कुठेतरी समान कामगिरी आपण पाहतोय, कारण सुरेश पारदेनं बबलू पाटीलला बाद केला आणि रोहन भोईरनं 2 चौकार आपल्या संघासाठी लगावलं. प्रति 4 षटकांचा सामना, एका षटकाचा पॉवर प्ले खेळ आपण पाहिला. 9 धावा धावफलकावरती आपण पाहिल्या आणि आता मात्र अजूनही 3 षटकांचा खेळ येणं बाकी. पहिल्या डाबातील पार्थ एंटरप्राइजेस नवोदित संघ आहे या पर्वामध्ये. गुरुशेठ फिरांगणे यांनी संघाची बांधणी केली आणि त्यांच्या विरोधात संघ पाहू शकाल आपण मनोहरजी भोईर यांचा संघ परी 11. एकूण 8 संघ ह्या स्पर्धेमध्ये प्रेक्षक सहभागी झाले. त्यातील 4 संघ शेवटच्या टप्प्यामध्ये जाऊन पोहोचलेले आहेत, ज्यामध्ये 2 सेमीफायनलचे मुकाबले होतील आणि 2 संघांमध्ये संघ मालक स्वतः खेळतायत. जसं आता आपण फिल्डिंग करणारा संघ पाहतोय पार्थ एंटरप्राइजेस, ज्यामध्ये विकेट किपर जे आहेत ते गुरुनाथ सेठ फिरांगणे, ते स्वतः संघ मालक सुद्धा आहेत. आणि बंटी वॉरियर जो संघ आधीच्या सामन्यामध्ये हरला परी 11च्या अगेन्स्ट, त्या संघामध्ये निलेश देसले नावाचा संघ मालक सुद्धा आपण माजी सरपंच जे आहेत होते त्यांचा संघ बघितला. परंतु आता जे स्टेजवरती 3 संघ मालक बसलेत त्यामध्ये मनोजजी पाटील आहेत उद्योजक, त्यांचा संघ समर्थ कृपा जो सुद्धा सेमीफायनलला पोहोचलाय. आमचे मनोजजी भोईर सुद्धा आहेत माजी सरपंच, त्यांचा संघ खेळतोय, बॅटिंग करतोय. आणि तिसरे आमचे देवांग लायन्सचे सन्माननीय माजी सरपंच संदीपजी ठाकरे आपल्यामध्ये आसस्त झालेत. आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आणि प्रेक्षकांचं सुद्धा हार्दिक स्वागत या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये. दुसऱ्या षटकाला सुरुवात करतोय विकी पारदी. जबरदस्त या पहिल्या सामन्यामध्ये विकीनं गोलंदाजीचा प्रत्यक्ष नजारा न दाखवला, परंतु पहिला चेंडू पंचांचा बीमर नो बॉलचा इशारा, फटका हवेत केलाय. विशाल शेलार होते त्या ठिकाणी वायडिश लॉंग ऑफला. झेल सुद्धा ड्रॉप झाला आणि आय थिंक 2 धाबा त्या ठिकाणी फलंदाजाने पूर्ण केल्या. 2+1 एकूण 3 धाबा. यस, बीमर नो बॉल आणि या पुढील चेंडू असेल फ्री हिट. धावफलक्यावरती धावा लागल्या गेल्या 1 डझन या आकड्यावरती आपण पाहतोय 12. फ्री हिट चेंडूचा सामना करेल रोहन भोईर. एक नक्कीच त्याच्यासाठी एक सुवर्ण संधी असेल की या फ्री हिट चेंडूवरती एक मोठा फटका लगावू शकतोय आपल्या संघासाठी. आणि जर मोठा फटका आला तर मात्र त्याचा कॉन्फिडन्स पुन्हा एकदा हाय लेवलला आपल्याला पाहायला मिळू शकेल. विकी पुन्हा एकदा, ओ पुन्हा एकदा या ठिकाणी फुलटॉस आणि यस, बॅक टू बॅक दुसरा बीमर नो बॉल. म्हणजे या सामन्यामध्ये आता विकी पारदी गोलंदाजी करू शकणार नाही. क्या बात आहे, एक प्रॉपर गोलंदाज विकीची निवड झाली होती या संघामध्ये, परंतु सेमीफायनल मध्ये त्याच्यावरती
बाण लावलं गेलं, हा कुठपर्यंत योग्य आहे कर्वे सर? हो नक्कीच अशा महत्त्वाच्या सामन्यामध्ये अशा प्रकारच्या चुका तुम्हाला मोठा नुकसान करू शकतात. ही तिसरी वेळ आहे कालपासून पाहिलं आपण. 3 गोलंदाज असे झाले की ज्यांनी 2-2 लागोपाठचे बिमर टाकले आणि त्यांना बॅन करण्यात आले आणि महत्त्वाच्या सामन्यामध्ये आता ही आपण स्थिती पाहतोय ही खराब अवस्था असेल आणि याचा नक्कीच फायदा उचलला पाहिजे परी इलेव्हनने. हे महत्त्वाचं आहे कारण आता त्यांच्याकडे अल्टरनेटिव्ह जो गोलंदाज आहे, पर्यायी गोलंदाज जो असेल त्यालाच आता हे षटक कंप्लीट करायचं आहे आणि जवळपास त्याला या ठिकाणी पूर्ण 6 चेंडू टाकायचे आहेत. म्हणजे आपण म्हणू शकतो की आता मात्र एक षटक कंप्लीट झालेलं आहे आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत. एक गडीबाज 14 आणि पुढील चेंडू अजूनही मात्र पाहिलं तर फ्री हिट आहे. हे असे मोमेंटन असतात, ते मोमेंटन तुम्ही सेव्ह केले त्याचा जर तुम्ही नक्कीच योग्य रीतीने फायदा घेत राहिले तर आपल्या संघासाठी खूप लाभदायक होत असतो. आणि हा षटक मात्र पाहूया कुठला गोलंदाज हाताळला येईल. आणि आता मात्र मनीष भुईर पुन्हा आता मात्र या ठिकाणी आपण पाहतोय, असं वाटलं होतं की राजू ठाकरेच्या हातामध्ये चेंडू सोपवतील परंतु मनीष भुईरचा इथे वापर केला जातोय. आणि आता मात्र फ्रीटची संधी असेल चेंडू खेळण्याची, ते म्हणजे फलंदाज सुजित कालेकरला. हो नक्कीच आता एनकॅश केलं पाहिजे हा फ्री हिटचा चेंडू कारण महत्त्वाची गोष्ट आहे की पर्यायी गोलंदाज निवडला तर म्हणजे स्वतः कॅप्टन आलेत मनीष भोईर बॉलिंग मार्कवरती आणि समोर सुजित कालेकर जो चांगला जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. मागच्या सामन्यापासून त्याला चांगली लय सापडली आहे आणि लय भारी खेळला तो मागच्या सामन्यामध्ये आणि सामना जिंकून दाखवला आपल्या संघासाठी आणि आपल्या संघ मालकासाठी. पुढे सहसावले फुल टॉस आणि इट्स एलिव्हेट नाही केला फटका. लुजर 1 आहे स्ट्रोक. रनआउट मिळू शकतं परंतु झेलबाद मिळला नाही आहे आणि त्या ठिकाणी पाहिलं की विशाल क्षेत्ररक्षक तैनात होता. 2 धावा पूर्ण केल्या फ्रीटवरती. सुजित कालेकरने काहीतरी तो डील करून दाखवते की मला फटका असा खेळायचा होता परंतु फुलटॉसची परवानगी चांगली दिली होती. धावसंख्या पाहू शकता आपण ह्या पहिल्या चेंडूवरती 16 वर. हो नक्की संधी होती आणि एक सहज सोपा चेंडूची हाताळणी मनीष भुईरने केली पहिल्या चेंडूमध्ये. आता ओरपे चेंडू तर टॉप चेंडू हवेत परंतु यष्टीरक्षक गुरु फिरांगाने चेंडूचा पाठलाग करतो. एकच धाव तिथे मात्र कंप्लीट होईल आणि एका धावेवरती समाधानी राहावं लागेल. यानंतर दोन्ही संघांना सज्ज राहायचं आहे. श्री समर्थ कृपा एंटरप्राइजेस आणि देवांग लाईन्स, कारण पहिल्या इनिंग ब्रेकमध्ये पुन्हा नाणेफेकी केली जाईल दुसरा सेमीफायनल सामन्याची. 17 धावसंख्या एका गडच्या मोबदल्यामध्ये परिवहन संघाचा पाहतो आपण. टॉस जिंकला आणि बॅटिंगचा निर्णय. बबलू पाटील लगेचच बाद झाला आणि त्यानंतर आता पूर्ण संघाचा सुकाणू आपल्या खांद्यावरती घेऊन वाहून घेऊन चाललेत हे दोन्ही पण फलंदाज. एका बाजूला रोहन भोईर, दुसऱ्या बाजूला सुजित कालेकर. हे दोन्ही पण अगदी यंग आहेत, तरुण आहेत. हो चांगला फटका. विराट कोहली स्टाईलचं टायमिंग बघा. हाफ वॉली लॉफ्ट केलंय अगदी ड्राईव्ह डिपेक्स कव्हरला सुसट वेगाने गेलेला हा चौकार रोहिन भोईरच्या बॅटमधून. स्विच इटच्या माध्यमातून धावसंख्या 27 एक गडी बाद. की त्यांनी पहिले प्रथम संयम बाळगला आणि या ठिकाणी पाहू शकेल पुन्हा आता शफल झाले होते. ऑन साईडला त्याला ड्राईव्ह करायचा होता परंतु वाईट यॉर्कर लेंथ तिथे मात्र आपल्याला पाहायला मिळाली मनीष भुईरकडून. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. जबरदस्त चांगल्या पोझिशन मध्ये आपल्याला आता परी इलेव्हन हा संघ पाहायला मिळतोय. बबलू पाटील बाद झाले तर असं वाटलं होतं की रन रेट मध्ये थोडंसं मात्र या ठिकाणी
घसर पाहायला मिळेल, परंतु तसं काही घडलं नाहीये. त्यानंतर सुजित आणि रोहन आपल्या संघाला सावरलं. आणि दोन्ही खेळाडू जर पाहिले तर यंगस्टार आहेत, युवा आहेत, प्रतिभाशाली आहेत त्यांच्याकडे. ओ फुलटॉस गुडघ्यावरती बसून हा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. डीप स्क्वेअरकडे अल्पेश आहेत त्या ठिकाणी, एक जबरदस्त फिल्डर आहेत. सातत्याने श्रीराम स्पोर्ट जांभूळवाडा संघाचा तो प्रतिनिधित्व करत असतो. चांगली फेक पाहिली आपण विकेट किपर एन कडे. आणि अशा रीतीने 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना परी 11 संघाची धावसंख्या 1 गडी बाद 28, 21 लॉस ऑफ 1 विकेट. 14.0ची सरासरी राखली परी 11 जी खूप चांगली आहे. आणि आपले व्यासपीठावरती बसलेले संघ मालक नक्कीच आता खुश आहेत, जाम खुश आहेत. आमचे माजी सरपंच मनोहरजी भोईर साहेब, ज्यांच्या चेहऱ्यावरती आता हसू आले, थोडंसं स्मित हास्य आलंय. कारण संघ बबलू पाटील 5 जणांनंतर नेहमी बॅकफुटला जात असतो, परंतु त्यानंतर जी ज्या संघाने उभारी घेतली आणि छान पार्टनरशिप जी सजवली, आता सुजित कालेकर कॅप्टन आणि सोबतीला रोहन भोरणे मस्त पद्धतीने खेळतायत. आणि प्रेक्षकांना असाच खेळ हवा असतो की वारंवार आपण बबलू पाटीलवरती निर्भर राहू शकत नाही. तुम्ही कधी आत्मनिर्भर बनाल आणि तसंच तुम्ही डिपेंडेबल न राहता अशा पद्धतीने स्वावलंबी खेळ दाखवला पाहिजे. आणि तो खेळ त्यांनी आधी सामन्यात सुद्धा दाखवला. आणि या सामन्यात सुद्धा योगी सर त्याचं आपण रिझ्युमिंग पाहतोय, पुनरावृत्ती पाहतोय. आणि तो कंटिन्यू ठेवला त्यांनी खेळ. रोहन भोर आणि सुजित कालेकरने चांगला परफॉर्मन्स, दोघांचं चांगली पार्टनरशिप पाहतोय. धावसंख्या 28, 1 गडी बाद. जाऊयात काही सेकंडसाठी आपण डीजे आदेशकडे. चांगली स्थिती आपण पाहतो या ठिकाणी. आणि त्याच अनुषंगाने आता मात्र राजू ठाकरेचा वापर केला जातोय तिसऱ्या षटकासाठी. अनुभवी गोलंदाज पावलांचा वापस, पाडल स्वीप, वॉटर स्ट्रोक, जबरदस्त फटका आणि चेंडू स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून फ्लाय झालाय. 7 धाबांसाठी षटकार. जबरदस्त या ठिकाणी सुरुवात या षटकाची. पुन्हा फुल टॉस, परंतु शॉट फाईनलेकडे मात्र फिल्डर सज्ज आहेत. 1 धाव तिथे मात्र या ठिकाणी कंप्लीट झाली. आय थिंक पंचाचा वाईटचा इशारा. 1+1 एकूण 2 धावा त्या ठिकाणी आपण पाहतोय. आणि 2 धावणी संघाची धावसंख्या आता वेगानं पुढे चाललेली आहे, ती म्हणजे 1 गडी बाद 36. मोमेंटम या ठिकाणी वळतोय योगी सर परी 11 कडे असं पाहायला मिळतंय. कारण प्रेशर घेतायत गोलंदाज. बघा फुल टॉस देतात, चांगली परवानी, कडक शॉट अगदी एका टप्प्याने डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने सुजित कालेकरचा हा सुंदर चौकार. हो नक्कीच बचना ए गोलंदाजो हे बॉलर हो असं सांगत असताना सुजित कालेकर. कारण मी आधीच्या सामन्याच्या पद्धतीने ह्या त्या स्टाईलनी आता सुद्धा फटकेबाजी करतो. कारण माझ्या सोबतीला जो रोहन बोर आहे तो सुद्धा मला छान पद्धतीने साथ देतोय. आणि हा आम्ही सुखाचा संसार पुढे घेऊन जाऊ. नक्कीच ही जोडी कोण तोडला प्रश्न पडलाय प्रेक्षक. धावसंख्या अगदी वेगाने फुल ते 40 वर, 40 ऑन द बोर्ड. तिसरं षटक सुरू आहे. आपण पाहू शकता फिल्डिंगची जमावट. एक डीप पॉइंट आहे अगदी डीप मध्ये बॅकवर्ड झोनकडे. एक डीप एक्स्ट्रा कव्हर आता तैनात केला, ज्याला भेदून आता नुकताच चौकार मारला. आणि ऑफ साईडला शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आहे. एक मिड ऑफला पाहू शकता आपण क्षेत्ररक्षक तैनात, ते म्हणजे स्वतः गुरुनाथजी फिरांगणे आहेत. ऑन साईडला पाहू शकता आमचे उस्मान जे आहेत म्हणजे शुभम शेलार मिड विकेट झोनकडे. आणि मिड विकेटला फटका तटवलाय. उस्मान झेल घेणार का? चेंडूच्या खाली पोहोचलाय आणि झेल टिपलाय शुभम शेलारने. फलंदाज कॅप्टन सुजित कालेकर बाद.
काय जबरदस्त या ठिकाणी कॅचिंग पाहायला मिळाली. भरपूर वेळ चेंडू हवेत होता, अगदी आकाशाला गवसने घालणारा झेल होता, परंतु घारी प्रमाणात शुभमनं त्या चेंडूवरती लक्ष केंद्रित केलं आणि शेवटच्या मोमेंटला मात्र जी आपली उंजल आहे ती उघडली आणि या जबरदस्त झेल त्या उंजलीमध्ये कैद केला आणि एक चांगल्या फलंदाजाला इथे मात्र बाद केलं. अर्थात राजू ठाकरेला मिळणारी पहिली सफलता. न्यू बॅटर प्रतीक ठाकरे इनेट नंबर 4. परंतु सुजितला जे कार्य करायचं होतं ते कार्य त्यांनी चांगल्या पद्धतीने केलं, चांगली बॅटिंग त्यांनी साकारली आणि आता मात्र दोहोंच्या सोबतीला आलाय नवीन फलंदाज प्रतीक. पुन्हा एकदा अर्धा विकेटने मारा करतो राजू. हो जबरदस्त क्लास, परंतु डीपेस्टच्या कव्हरला शतरक्षक आहेत. मनीष रूपाने एक धाव तिथे कंप्लीट झाली. दुहेरीचा प्रयत्न केला जात नाहीये. खरं या दुहेरीमध्ये कदाचित धोका होऊ शकला असता, परंतु परी 11 संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर तिसऱ्या षटकाचा खेळ सध्या मार्गस्थ आहे आणि एकूण धावफलक्यावरती धावा आपण जर पाहिल्या तर 41. चांगला स्लाइस केला. आल्या आल्या प्रतीकची चांगली नजर पाहायला मिळाली आपल्याला. चेंडू फारसा खराबही नव्हता, परंतु फटकाही सुंदर सजवला त्याने. आय थिंक ड्राईव्ह केला तर बॅट रोल करून डीप एक्स्ट्रा कव्हरला. राजू पुन्हा एकदा. राजू ठाकरेचा ओव्हर पिच चेंडू. रोहन भोईर हलक्या हाताने फक्त ड्राईव्ह करते ऑन साईडला. विशाल त्या ठिकाणी कव्हर करतोय लॉंग ऑन रिझन कडे आणि एका एका धावेने सिंगने हा धावफलक हलवता ठेवतायत हे दोन्ही पण फलंदाज. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 42 वर 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये परी 11. हो नक्कीच 50+ आकडा आपल्याला निश्चितपणे धावफलक्यावरती पाहायला मिळू शकेल, कारण या ओव्हर नंतर अजून एका षटकाचा खेळ येणं बाकी आहे आणि जर हे 2 फलंदाज खेळपट्टीवरती जर टिकून राहिले तर मात्र मोठे फटके सुद्धा आपल्याला पाहायला मिळतील आणि तोच प्रयत्न या ठिकाणी प्रत्येकने केला. परंतु स्टामिंग लॉंग ऑन वरती विशाल शेलार आहे, चूक होणार नाही. पकडली झेल त्या ठिकाणी आणि स्वस्तात बाद केलं या ठिकाणी फलंदाज प्रतीकला. राजूला मिळणार ही दुसरी सफलता. प्रेक्षको आणि योगी सर तसेच मनोजी भोईर साहेब, चिंता करायची गरज नाहीये, कारण 14.0चा वेग आहे. सरासरी खूप छान आहे. ह्याच वेगाने जर धावा पुढे गेल्या शेवटच्या षटकामध्ये तर 56 ते 60 पर्यंत मजल मारू शकता. पण माझा माहितीप्रमाणे जर 50 जरी गाठली, 50 ते 55 किंवा 56, तरी पण एक सायकोलॉजिकल प्रेशर टाकू शकतात परी 11 समोरच्या पार्थ 11 संघापुढे. कारण 50 गाठणं फार महत्वाचं योगी सर, हे मला दिसतं या सामन्यामध्ये. हो नक्कीच, आणि जर 50चा आकडा आपल्याला पाहायला मिळाला तर आय थिंक प्रतिस्पर्धी संघावरती थोडंसं दडपण नक्कीच येऊ शकतोय. दरम्यान विकेट चॅलेंजर संघाचे सर्वेसर्वा ज्ञानेश्वरजी पाटील यांचं इथे शुभागमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण हार्दिक स्वागत. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला. शेवटचा षटक आहे, स्लॉक ओव्हर आहे आणि त्या स्लॉक षटकासाठी आता मात्र गोलंदाज कोण असेल हा प्रश्न पार्थ एंटरप्राइज संघासमोर आहे आणि ते सर्व गोष्टीचा अडखळा काढल्यानंतर मोनिश पाटीलच्या चेंडू हातामध्ये पाहायला मिळतोय. युवा आहे, यंगस्टार आहे, मॅन फ्रॉम कुक्स आहे आणि कुठेतरी आता मात्र पुन्हा चेंजेस पाहायला मिळतोय. गुरुनाथ संधी लाभली आहे, संधीचं सोनं करावं लागेल आणि नक्कीच स्वतः संघाची जबाबदारी स्वीकारतोय. हो, संघ मालक सुद्धा आहेत आणि प्रत्येक सामन्यामध्ये अगदी उत्तम कामगिरी सुद्धा केली. चांगला स्टार्टअप दिलाय प्रत्येक सामन्यामध्ये. चेस करत असताना किंवा पहिली बॅटिंग करत असताना ते गुरुनाथ सेठ फिरंगणे संघ मालक, ज्यांच्या हातात चेंडू स्वतः घेतलेला दिसतोय आपण, पण बघायचं अजूनही चित्र स्पष्ट नाहीये. काल लवकर चित्र स्पष्ट झालं होतं, परंतु हे चित्र काय स्पष्ट होत नाहीये. अरे की संघ मालक आहेत, कोणाची भीती नाही मनामध्ये, कोणी काय बोलण्यासाठी आपल्याकडे येणार नाहीये. परंतु जर तुमच्या फ्रेंचायझीसाठी जर तुम्ही जर चांगला खेळ करायचा असेल, चॅम्पियन पदासाठी तुम्हाला खेळायचं असेल तर तुमचं सांघिक खेळ चांगलं होणं फार गरजेचं आहे. नक्कीच सर्वांची प्रश्न सर्वांनी या ठिकाणी निर्माण केलेले आहेत, परंतु त्याचं उत्तर गुरु फिरांगणे मैदानाच्या आतमध्ये देईल का? आणि सर्वांच्या सहमतीने आता मात्र हा तिकीट त्याला मिळालेला आहे, परंतु ह्या तिकट्यावरती ते निवडून येतील का हा प्रश्न आता पडलेला आहे.
बॉलिंग ऍक्शन तर खूपच छान आहे. ऑन साईडला टर्न केलाय, पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक मिडविकेटला सज्ज आहेत. एक धाव तिथे कंप्लीट केली आणि एका धाव्यावरती समाधानी राहावं लागेल. तो पहिला चेंडू अचूक टाकलेला वाटला आपल्याला. चांगलं स्टान्स आहे त्यांचा. रिलीज ऑफ द डिलिव्हरी खूप मस्त पाहायला मिळाली आणि रनवे सुद्धा सुंदर आहे. त्यांची बॉडी सुद्धा अगदी भरभक्कम आहे आणि असे तगडे खेळाडू आहेत. पण तो समोरचे दोन्ही पण तरुण खेळाडू आहेत ज्यांच्याकडे चांगला क्लास आहे. रोहननेच क्लास दाखवला. पण तो आता जो नौका खेळाडू आलाय आकेश मैदानामध्ये, जो पहिल्यांदा स्ट्राईकला जातोय, तो सामना करेल. धावसंख्या आहे ती 43, 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये परी 11 संघाची. 5 चेंडू अजून पर्याप्त. दुसरा चेंडू घेऊन चेंज ऑफ पेस होता. स्लोअर डिलिव्हरी त्याचा फायदा मिळाला आणि चेंडू उंच गेला. विकेट किपर स्वतः सुरेश पादी झेल सोडतोय. व्हॉट हॅपन ऑन द ग्राउंड. सुरेश पादी कसा झेल सोडू शकतोय हे आपण पाहिलंय का कधी? बघा किती नाराज निराश. जसे काल उद्धव ठाकरे साहेब नाराज झाले तसंच नाराज होताना दिसत आहेत. सुरेश पादी कसं होऊ शकतं? हे महाराष्ट्र कसा नाराज होऊ शकतो? झेल कसा सोडू शकतो? हा प्रश्न तिथे उपस्थित झाला. नक्कीच कुठेतरी असं वाटलं होतं की ज्याप्रमाणे कॉलिंग केली होती या सुरेश पारधीनं की हा झेल मी पकडेल, परंतु तसं काही घडलं नाही. 2 हातांच्या मधून चेंडू मात्र जमिनीवरती लँडिंग झाला आणि पहिली सफलता मिळता राहिली या स्पर्धेमध्ये गुरुनाथला. पुन्हा एकदा ऑर्थ विकेटनं ओ खराब चेंडू फुलटा स्टन केलाय. जबरदस्त स्लॉग हिट. चेंडू आउट ऑफ द पार्क. ठोकला षटकार. धावसंख्या 50 टाळ्या असू द्या प्रेक्षक. परी 11 संघाची धावसंख्या 50 गाठलेली आहे. खूप छान फटका सजवला. कमरेच्या जवळून अगदी अदरुद्दीन स्टाईलने फ्लिक केलं होतं. फुलटॉसला लिलिया अगदी छान पद्धतीने तटवलं बॅकवर्ड क्लिकच्या दिशेने. रोहन भोरने ज्याची नजर पूर्णपणे छान बसले, ज्याने स्विच हिट सुद्धा आपल्याला सुंदर दाखवलं होतं, तो रोहन भोर पूर्णपणे लक्ष वेधून घेतोय आपल्या परी 11 संघासाठी. बबलू पाटील बाद झाल्यानंतर अगदी चांगली सूत्र आपल्या हातात घेतली. सुजित कालेकरच्या सोबतीला पार्टनरशिप केली आणि आता चांगली पार्टनरशिप करतोय तो अकेच्या सोबतीला पुन्हा सज्ज झालाय बॅटिंगसाठी. हो, खुलट टप्प्याचा चेंडू हा ऑफस्टिकच्या बाहेर यॉर्करचा प्रयत्न होता गुरुनाथ सेठ फिरांगणे यांचा. बॅटच्या आतल्या कडेला लागला. चेंडू ट्रॅव्हल झाला अगदी सिली स्क्वेअर लेग कडे आणि त्या ठिकाणी सुरेश पारधी कव्हर करेपर्यंत सिंगलची प्राप्ती. धावसंख्या सिंगलने पुढे जात असताना 51. आणि या परी 11चा आपण जर विचार केला तर प्रत्येक मॅच मध्ये आपल्याला नवीन चॅम्पियन खेळाडू मात्र पाहायला आपल्याला. कधी बबलू पाटीलने चांगली इनिंग केली तर कधी सुजित कालेकरची आपण चांगली इनिंग पाहिली. आणि या मॅच मध्ये पाहू शकाल रोहन भोईरने जबरदस्त या ठिकाणी एक इनिंग्स पेश केली आपल्या संघासाठी. अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत. धाव फलकावरती 50 अप धावसंख्या आपण पाहतोय. दरम्यान कुकसेगावचे समाजसेवक कृष्णा मंगतराम पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं हार्दिक स्वागत. ओ टॉप एज चेंडू हवेत, परंतु कुठलाही फिल्डर तिथे उपस्थित नाही. जोपर्यंत डीप वरून फिल्डर चेंडूपर्यंत पोहोचेल. 2 धावा कंप्लीट. तेरीचा प्रयत्न धोका आहे, परंतु या ठिकाणी पहा हरणाचा वेग पाहायला मिळाला. ज्या ठिकाणी 1 धाव होती तिथे 3 धावा कंप्लीट केल्या, परंतु 1 शॉटचा इशारा म्हणजे एकूण 2 धावाच मात्र या ठिकाणी कंप्लीट मिळतील. दोन धावा शॉट या ओके, म्हणजे एकच धाव मिळेल. म्हणजे रात्रभर पीठ दलारी येऊन कुत्र्याने खाल्लं अशी स्थिती तिथे मात्र पाहायला मिळाली कारवे सर. हो, तेच म्हणावं लागेल की तेल गेलं तूप गेलं हाती धोपाटणं आलं. म्हणजे पलून 3 धावा पूर्ण केल्या होत्या, त्यापैकी 2 शॉर्ट रन्स, म्हणजे 1 धाव आपण ऍड करू. अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत, परंतु संधी या ठिकाणी स्ट्राईक हवी होती रोहन भोईरला, त्यामुळे मात्र ही स्थिती आपल्याला पाहायला मिळते. गुरु पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस. फुल टॉस ऑन साइडला टर्न केला. पुन्हा तर डीप मध्ये फिल्डर आहेत अल्पेश. काय जबरदस्त क्षेत्ररक्षण. इथे मात्र पुन्हा संधी होती रनआउट करण्याची. तिहेरीचा प्रयत्न, कुठलाही फिल्डर तिथे नाहीये. पाहता पाहता 3 धावा पूर्ण. आणि आता मात्र ही स्थिती पार्थ एंटरप्राइजेस संघाने पाहिल्यानंतर मला लगाड मूवीची आठवण झाली की ही स्थिती अशी नको होती. खराब क्षेत्ररक्षण, खराब क्रिकेट पार्थ एंटरप्राइजेस संघाच्या वतीने आपण पाहतोय. आणि अखेर पहिल्या डावाचा खेळ त्या ठिकाणी संपन्न झालेला आहे.
परी 11 संघाने प्रथम बॅटिंग केली, 3 गडी गमावले आणि धाव फलकावरती धाबा जोडल्या 55. 56 धाबांचा पाठलाग करावा लागेल. हा पाठलाग कशा रीतीने होईल की या धाबाचं संरक्षण इथे मात्र परी 11 संघ करेल. तत्पुरती आपण दुसऱ्या सेमीफायनल सामन्याची नाणेफेकी या ठिकाणी संपन्न करू. श्री समर्थ कृपा एंटरप्राइजेस विरुद्ध देवांग लायन्स या नाणेफेकीसाठी दोन्ही संघाचे संघनायक चला. देवांग लाईन्स संघाचा संघनायक आलेला आहे. समर्थ कृपा एंटरप्राइजेस संघनायक तर माजी सरपंच चेतन गोपाल पाटील आणि कल्पेश पाटील या आपण दोघे पण या आपल्या शुभ हस्ते नाणेफेकी संपन्न करू. दुसरा सेमीफायनल GPL सीझन 2 देवांग लायन्स विरुद्ध श्री समर्थ कृपा एंटरप्राइजेस. दोन्ही संघाचे संघ मालक आपण जर पाहिले तर एकच गावाला बिलॉंग करतायत आणि पाहूया कशा रीतीने मात्र या ठिकाणी या दोन्ही संघाच्या वतीने आपल्याला खेळ पाहायला मिळेल. 4 षटकांचा सामना दोन्ही संघ नायकांच्या माहितीसाठी. देवांग लाईन्स कॉल देत आहेत. इट इज टेल बट हेड टॉस लागतो या ठिकाणी समर्थ कृपा एंटरप्राइजेस संघाच्या बाजूनं. मान्यवरांचा आभार. तर नक्कीच या ठिकाणी या नाणेफेकीचा कौल श्री समर्थ कृपा एंटरप्राइजेस या संघाने जिंकलेला आहे आणि नक्कीच त्यांचा निर्णय जो आहे त्वरित आमच्यापर्यंत पोहोचेल त्यात काही शंका नाही. तत्पुरते आपण चालू सामन्याकडे लक्ष केंद्रित करू. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. येस योगी, थँक्यू सो मच. प्रेक्षको, आपण सर्वांचं पुन्हा एकदा GPLच्या माध्यमातून आमच्या आयोजकांकडून हार्दिक स्वागत. 8 संघांचा भरणा असलेली स्पर्धा आपण पाहिली, पर्व दुसरं, आणि स्पर्धा अक्षरशः अंतिम टप्प्यामध्ये आहे. आपण ज्या सामन्याची वाट पाहत आहात तो ग्रँड फायनल सामना या सामन्यानंतर लगेच होईलच आणि आपण नक्कीच सूर्यप्रकाश ज्योतामध्ये तो सामना या ठिकाणी अनुभवू असं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. तसा अंदाज आपण इथे या ठिकाणी करूया. आणि सुरू होणारा सामना त्यातील आपण पाहतो की पहिली इनिंग समाप्त झाली. पहिल्या इनिंगमध्ये 55 धावा केल्या परी 11ने आणि 56 धावांचं टार्गेट घेऊन पार्थ एंटरप्राइजचे सलामाचे फलंदाज मैदानामध्ये आलेले आहेत. थोडासा बदल दिसतोय ओपनिंग पेअरमध्ये. स्वतः गुरुनाथ फिरंगने संघ मालक स्ट्राईक एंडला आहेत आणि नॉन स्ट्राईक एंडला अगदी त्यांचा हुकमीचा एक्का मिस्टर शुभम सेलार जो चांगला हिटर आहे त्याला प्रमोट केलाय. माझ्यासोबतीला पुन्हा एकदा जोडले जातील योगेश पाटील, व्हॉइस ऑफ PTC. तर नक्कीच जो डिसिजन पेंडिंग होता अर्थात श्री समर्थ कृपा एंटरप्राइजेस संघ टॉस जिंकून प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय स्वीकारला आहे. देवांग लायन्स आपल्याला प्रथमतः बॅटिंग करायची आहे. तर सलामी जोडी आपण पाहतो थोडासा बदल केला जातो या ठिकाणी. गुरुच्या सोबतीला शुभमला या ठिकाणी प्रमोशन दिला जातोय. बबलू पाटील पुन्हा एकदा पहिल्या चेंडू ऑन साईडला खेचून मारण्याचा प्रयत्न केला होता. अलाउंग द कार्पेट सुजित कालेकर वेगाने चेंडूवरती पोहोचतोय. एकच धाव. अरे याचं कारण सर कारण या अगोदर 5-5 षटकांचे सामने होते, आता 4-4 षटकांचे सामने आहेत आणि त्याचमुळे कुठेतरी पॉवर प्लेचा जो फायदा आहे तो मात्र घेण्याचा प्रयत्न पार्थ एंटरप्राइजेस संघाचा आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याच अनुषंगाने शुभमला प्रमोशन दिलं. जो तुझा नैसर्गिक खेळ आहे तो तिथे जाऊन तू प्रस्थापित कर, मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न कर जेणेकरून येणाऱ्या बॅटरवरती
दडपण राहणार नाही अशा रीतीने मात्र हा एक प्लॅनिंग असेल पार्थ इंटरमॅजिक संघाची. हो नक्कीच. एका बाजूला असं वाटतं की गुरु सेट एक बाजू सांभाळतील संत गतीने, दुसऱ्या बाजूला चांगला हिटिंग करेल उस्मान म्हणजे शुभम शेलार, असंच आपल्याला अंदाज घ्यायला इथे वाव मिळतोय. बघाचा कसे परफॉर्मन्स करेल. अगदी शुभम शेलार तयार आहे सामना करण्यासाठी. बबलू पाटील आल्या आल्या आधी पूल केलाय आणि इट्स सक्सेसफुल. पॉवरफुल चेंडू मैदानाच्या बाहेर, गुल मिड विकेटच्या बाहेर. शुभम शेलारचा पहिला षटकार. काय जबरदस्त फटका तिथे मात्र शुभमनं सजवला आणि अगदी परफेक्टली मिडलिंग पाहायला मिळाला आणि सातत्यानं सराव सुद्धा मात्र याच ठिकाणी तो करत असतो. जेव्हा जेव्हा वेळ मिळत असते त्यावेळी तो याच मैदानावरती प्रॅक्टिससाठी येत असतो आणि त्याचा मात्र कुठेतरी फायदा आता मात्र पार्थ इंटरमॅजिक संघासाठी मिळत असताना बबलूच्या विरोधात त्याला माहिती होतं की या ठिकाणी कुठलाही मिडविकेटला फिल्डर नाहीये आणि त्याच दिशेने हा फटका त्यांनी सजवला. पुन्हा एकदा स्लॉग शिफ्ट करण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी बॅटच्या पट्ट्यात व्यवस्थित चेंडू आला नाहीये आणि आता मात्र स्क्वेअर लेगकडे चेंडू ट्रॅव्हल झाला आणि एक धाव त्या ठिकाणी पूर्ण गेली. तर शुभमचा बॅट फ्लो खूप छान आहे. बॅट रोल करताना तो अगदी क्विक रोल करतो, पण आता थोडासा त्याने अर्ली खेळला फटका आणि हा सुद्धा चांगला मिडलिंग झाला असता, परंतु टायमिंग महत्वाचा असणार आहे. बॅट फ्लो छान आहे, फुटवर्किंग सुद्धा अगदी लाजबाब आहे. फक्त टायमिंगवर जर लक्ष दिलं शुभमने तर फटके चांगले बनू शकतात. आणि थोडंसं घाई केली या फटक्यावरती. इथे मात्र पाहू शकाल पुन्हा फटका खूपच छान आहे, गॅप मध्ये आहे, परंतु मिडविकेटला फिल्डर आहेत सुजित कालेकर. जबरदस्त फिल्डिंग, चांगली फेकी, एक धाव तिथे कंप्लीट. एका धावाने संघाची धावसंख्या बिनगडी बाद 9. लक्ष आपण पाहिलं तर एकूण 56 धावांचा पाठलाग करायचा आहे अंतिम फेरीमध्ये प्रवेश करण्यासाठी पार्थ इंटरमॅजिक संघाला आणि परी 11 संघाला त्या धावांचा संरक्षण करायचं आहे. एकीकडे गुरुनाथ फिरांगणे तर दुसरीकडे मनोहर भुईर या संघाचे संघ मालक आहेत. सध्या तरी मनोहर भुईर रिलॅक्स आहेत व्यासपीठावर, परंतु जोपर्यंत शुभम शेलार आहे तोपर्यंत हृदयाचे ठोके नक्कीच वाढतील. एक धाव कंप्लीट, धावसंख्या दुहेरी आकड्यामध्ये प्रवेश करते 10-10 अर्थात 10 धावा. हो चांगला स्टार्टअप दिलाय. ज्यासाठी प्रमोट केलं शुभम शेलारला त्यांनी अगदी त्यानुसारच फटकेबाजी केली, चांगला षटकार खेचला आणि मनसुबे थोडेसे कमी केले. म्हणजेच बॉडी लँग्वेज आपण जे पाहतोय बबलू पाटीलची, त्याचे खांदे खाली चुकलेत काही प्रमाणामध्ये, कारण तो षटकार आला होता. बबलू पाटीलला ते सहन होत नसतं आणि आता सुद्धा उचललाय. सुजित कालेकर झेल घेणार का? पोहोचलाय, झेल सोडलाय तो सुद्धा गुरुनाथ सेठ फिरांगणेचा. अगदी वेगाने झेलपर्यंत पोहोचला सुद्धा होता, चेंडू हातात पडला सुद्धा होता, परंतु निसटला आणि त्या ठिकाणी मोठं जीवनदान गुरुनाथ सेठ फिरांगणेला. बबलू पाटील सुद्धा नाराज झाला मैदानामध्ये. पहिलं षटक समाप्त झालं. धावसंख्या आहे बरोबर पहिल्या षटकाची समाप्ती 11 येणारे चेंडू आता 18 आणि जिंकण्यासाठी 45 धावांची गरज. परंतु जीवनदान मिळालं योगी सर, हे फार नुकसानदायक असू शकतं. हो नक्कीच, कारण चांगला टच मध्ये आहे गुरुनाथ. कारण पहिल्या सामन्यापासून आपण पाहिलेलं आहे की मोठे फटके तो खेळतोय, चांगला रिदम मध्ये आहे आणि प्रति षटकामागे आता मात्र 15च्या आस्किंग रन रेटने तुम्हाला पुढे चालायचं आहे. 18 चेंडू आणि विजयासाठी 45 धाबा इथून तुम्हाला जोडायच्या आहेत जीपीएलच्या अंतिम सामन्यामध्ये प्रवेश करण्यासाठी. परंतु एक प्लस पॉईंट पाहिलं कार्यविसर या ठिकाणी अजून एकही विकेट गमावला नाहीये पार्थ इंटरमॅजिक संघानं. हे एक जमेची बाजू आहे आणि बबलू पाटीलचा जो स्पेल होता तो संपन्न झाला. म्हणजे काहीतरी या सामन्यामध्ये सुद्धा आपल्याला उलटफेर काही पाहायला मिळू शकतोय. हो नक्कीच. तसं एकंदर आपण जो उल्लेख केला मागाशी मीच की बबलू पाटीलचे खांदे खाली झुकतात, पण तसं काय निगेटिव्ह होण्याची गरज नाही. त्याचं परफॉर्मन्स चांगलंच राहिलं, कारण 14ची सरासरी पाहिजे होती, त्यांनी 11 धावा दिल्या फक्त. आणि बर्डन आलं पुढच्या 3 षटकांमध्ये. जी 14ची रिक्वायरमेंट सरासरी होती ती आता 15 झाली आहे. म्हणजे आता रिक्वायर्ड रन रेट आहे तो 15, 3 षटकांमध्ये 45 धावांची जी गरज आहे. तर नक्कीच आता चांगल्या स्थितीमध्ये दोन्ही पण संघ आहेत असं म्हणायला हरकत नाही योगी. हो नक्कीच. आणि मी तर म्हणतो की जे आपले 8 पुरस्कर्ते आहेत त्या सर्व 8 पुरस्कारांपैकी जे आपण संघ मालक मनोजी पाटील यांना आपण जर पाहिलं तर सध्या रिलॅक्स आहेत. पाहू शकाल समर्थ कृपा इंटरमॅजिक संघाचे पुरस्कर्ते आहेत आणि आपल्या स्क्रीनवरती पाहू शकाल मनोहर भोईर सुद्धा रिलॅक्स आहेत, कारण पकडला जेल रोहन भोईरनं आणि त्यांच्या ज्या चेहऱ्यावरची जी गोड स्माइल आहे, त्यांचा जो आनंद आहे आता गगनाला मावेना. कारण जो परी-11 संघ आहे ना तो कधी काही करू शकतो, कारण पहिल्या पर्वामध्ये या संघाने धडक दिली होती अंतिम सामन्यामध्ये आणि आता सुद्धा मात्र तोच प्रयत्न त्यांचा सुरू आहे. फलंदाज बाद पहिल्या धक्क्या पार्थ इंटरमॅजिक या टीमला.
आपला एसटी रक्षक तुझा उधळल्या डाव, या साऱ्यांना चकवशील तर मिळेल तुझला धाव. चतुर आणि सावध जो तोच इथे रंगला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा. हुकला तो संपला, हुकला तो संपला, जो हुकेल तो संपेल, अशी टुर्नामेंट पाहतो आपण. क्रिकेटचा खेळ आणि आपलं जीवन याच्यामध्ये साम्य आहे. अनेक संकट येतील, त्या संकटांना जो तोंड देईल, संकटांना न जुमानता जो फाईट करेल, तोच या ठिकाणी पुढे आगेकूच करू शकतो. संकट ओढावलं योगी सर, विकेटचं पतन झालं, पण तो अजून सुद्धा तुम्ही या ठिकाणी दोन हात करू शकता. त्यासाठी आलाय मैदानामध्ये सुरेश पारधी. हो नक्कीच, कारण या अगोदर सुद्धा गुरुनाथला जीवनदान मिळालं होतं, परंतु तदनंतर त्या जीवनदानाचा त्याला फायदा उचलता आला नाहीये. कारण रोहन भोईरनं मात्र मिडविकेटला अतिशय चांगल्या प्रमाणात झेल पकडला आणि त्याचंच कारण सुरेश पारधीला आता मात्र वन डाऊन पोझिशनला या ठिकाणी खेळण्यासाठी आता मात्र मैदानामध्ये यावं लागलं. नवीन गोलंदाज प्रतीक ठाकरे इथे मात्र आपल्या षटकाला सुरुवात करतोय. ओ पटका लास्ट जबाब, स्टँड अँड डिलिव्हर, अगदी वाईडिश लॉंग ऑनच्या डोक्यावरून चेंडूला फेकून दिलाय. साधा बादसाठी षटकार. शॉर्ट ऑफ गुड लेनचा चेंडू होता योगी सर हा, आणि हा एफर्टलेस फटका होता. जसा युवराज सिंग मारायचे, एफर्टलेस म्हणजे फटक्यामध्ये कुठली पण ताकद नव्हती, फक्त टायमिंग होतं. काही छान बॅट रोल केली होती, मस्त बॅटचा स्विंग होता सुरेश पारधीचा, आणि तो षटकार अगदी जबरदस्त आपण पाहिला. सुंदर रमणीय फटका सुरेश पारधीच्या बॅटमधून. धावसंख्या इथे पुढे नेली, आणि आता तोच प्रयत्न, पण तो मिस टायमिंग स्ट्रोक आहे. गोलंदाज स्वतः जातो रिव्हर्स मध्ये, झेल टिपलाय. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ कॅच. सुरेश पारधीचा हा अवघड झेल सोपा केला. रिव्हर्स मध्ये गेला गोलंदाज स्वतः, आणि फलंदाज तिथे बाद झालाय. सुरेश पारधी, व्हॉट अ ग्रेट विकेट, विकेट ऑफ द मॅच. तोल सुद्धा सांभाळला, शेवटपर्यंत नजर ठेवली. अर्जुनाची नजर आहे बरं, चांगल्या नजरेचं प्रतीक दाखवलं प्रतीक ठाकरेने. काय झेल टिपला योगी, असं वाटतं की सामना तर टिपला नव्हे ना. जबरदस्त कॅच ऑफ द टुर्नामेंट, कॅच ऑफ दिस मॅच. महत्वपूर्ण मुकाबला, आणि अशा प्रकारे जर चांगला प्रयत्न तुम्ही केले तर कदाचित 55 धावा डिफेंड करू शकेल हा परिविलियन संघ. हो नक्कीच, आणि पाठ मोरत जात असताना मात्र असे झेल क्वचितच आपल्याला पाहायला मिळत असतात, आणि तो कारनामा इथे मात्र प्रतीक ठाकरेकडून पाहायला मिळाला या स्पर्धेसाठी. आणि या आयोजनासाठी आमचे सहकारी समालोचक समीर ठाकरे याचकडून सुद्धा शुभेच्छा आलेल्या आहेत. सध्या ऑनलाईन ही स्पर्धा ते एन्जॉय करतायत, त्यांचं करूया आपण हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा प्रतीक तो विकेटने मार्गस्थ होते. हो फटका चांगला आहे, अगदी बॉलर पास ड्राईव्ह लॉंग ऑनला एकच धाव त्या ठिकाणी मात्र या ठिकाणी पूर्ण गेली. जबरदस्त सामना, मोठे फटके सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत, विकेटचं पत्तल सुद्धा होताना पाहायला मिळत आहेत. काही चांगल्या चेंडूची हाताळी सुद्धा आपण या ठिकाणी पाहतोय. सर्व काही जीपीएल मध्ये मात्र आपल्याला पाहायला मिळालं. हो नक्कीच फुल फ्लेज टुर्नामेंट असं आपण म्हणूया. जीपीएल धमाका 2024 परिपूर्ण टुर्नामेंट कशी असावी, आणि टुर्नामेंटमध्ये काय काय असावं, कशा प्रकारे नाविन्यपूर्ण निर्मिती करावी, नवीन नवीन संकल्पना इथे टुर्नामेंट पाहायला मिळाल्या आपल्याला, आणि अनेक बक्षीस सुद्धा मिळणार सुद्धा आहेत. आणि या ठिकाणी बीट होतं विकेट किपर, परंतु बॅकअप चांगला आहे. बॅकअप चांगला असेल तर तुम्ही कधीच तुमची चार्जिंग डाऊन होणार नाही, ते तुम्ही चार्जच राहणार.
हो नक्कीच. आणि आज पहा एक वेगळी संकल्पना आणि सातत्याने ते करत असतात. आज पूर्णपणे मेजवानी सर्व क्रीडा रसिकांना आपण पाहिलं, जेवणाची सोय केली आणि त्याचे अन्नदाते साईनाथ दत्तू पाटील यांचा सुद्धा या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. पहिल्या पर्वामध्ये सुद्धा ही संकल्पना त्यांच्या माध्यमातून राबवण्यात आली होती आणि नक्कीच आम्ही सुद्धा अपेक्षा करतो की जोपर्यंत जीपीएलची स्पर्धा आहे तोपर्यंत ही सेवा तुमच्याकडून आम्हाला मिळत राहील, यात काही शंका नाहीये. ओ पुन्हा एकदा मात्र तोच फटका खेळण्याचा प्रयत्न. कारण सर आपण नक्कीच हेरलं, शुभम शेलार जेव्हापासून क्रीजवरती आलेला आहे तेव्हापासून हाच फटका जास्तीत जास्त त्याने खेळण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये तो एक वेळ यशस्वी झाला, परंतु त्याच्यानंतर अयशस्वी होताना आपण पाहतोय. हो नक्कीच, कारण त्यानंतर तुम्ही जेव्हा अपयशी होता तेव्हा तुम्ही तुमचा रस्ता बदलला पाहिजे, तुमच्यामध्ये बदल केला पाहिजे. वारंवार तुम्ही तसेच फटके जर मारले, जसं काल बबलूने चुका केल्या होत्या त्याच पद्धतीने. नंतर मी बबलूला आपण संध्याकाळी म्हणालो सुद्धा की तू त्याच एकाच स्लॉटमध्ये खेळू नको, फटके नंतर वेगळे मारण्याचा प्रयत्न कर, तेव्हा तुझी अजून चांगली बॅटिंग निखरू शकतो आणि महत्त्वाच्या क्षणाला तू अशी नांगे टाकून चालणार नाही, जसं आज सुद्धा त्यांनी प्रात्यक्षिक दाखवलं. आणि तशा चुका इथे शुभम शेलार करतोय की तो वारंवार स्लॉकचे फटके मारायचा प्रयत्न करतोय. तुम्ही इनसाइड आउट खेळलं पाहिजे, तुम्ही बॅकफुटला जाऊन कट केला पाहिजे, पंच केला पाहिजे, कट केला पाहिजे, स्टेअर केला पाहिजे. हे फटके तुमच्याकडे आहेत जे गरजेचे आहेत आपल्या क्रिकेटमध्ये, कारण मैदान फार मोठं आहे. फक्त तुम्हाला गॅप शोधणं महत्त्वाचं आहे. गॅप जर शोधली तर तुम्ही नक्की धावा शोधू शकता आणि अशा प्रकारचं पोझिशन तुम्हाला इथे चांगलंच इथे मुबलक होऊ शकतं. तर समीकरण आहे आता चेंडू शिल्लक आहेत 12 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी प्रेक्षक 38 धावांची गरज आहे. प्रत्येक षटकामध्ये 19 धावा इथे गरजेच्या आहेत जिंकण्यासाठी पाथ एंटरप्राइजसाठी. चला स्पीडअप करा प्लीज, जास्त वेळ घेऊ नका. अजूनही मात्र खूपच रस्ता लांब आहे असंच आपण म्हणू शकतो. लक्ष अजून खूपच दूर आहे आणि त्या लक्ष्यापर्यंत तुम्हाला पोहोचायचं असेल तर आता मात्र तुम्हाला खडतर रस्त्यावरून चालावं लागेल, मोठे फटक्यांसाठी तुम्हाला जावं लागेल, प्रयत्न करावा लागतील. एकीकडे शुभम शेलार आहे तर दुसरीकडे विशाल शेलार. गोलंदाज सुजित इथे मात्र पाहू शकाल अगदी बागच्या टोला चेंडू स्पर्श झालाय, अगदी चेंडू वेगानं ट्रॅव्हल झाला होता. लॉंग ऑफचा क्षेत्रशी चेंडूवरती येऊन झेपावतोय. एकच धाव, सिंगल डबलने जास्त काही नुकसान होणार नाहीये परी 11 संघाला. आणि त्याच अनुषंगाने मात्र आता तरी सध्या तरी सर्वच खेळाडू संतुष्ट आहेत, खास करून त्यांचे संघ मालक मनोहरजी भोईर. हो असं वाटतं की ते साऊथ इंडियन हिरो मला तेजा खूप आवडतात आणि त्यांचा परफेक्ट असा चेहरा आहे. फक्त कलर किंचितसा डाऊन आहे, परंतु कालही म्हणालो की खूप छान हिरो स्टाईल वापरतायत आमचे सन्मान्य मनोहरजी भोईर माजी सरपंच. जसं साऊथ इंडियन तेजा आहेत, त्यांचे अनेक मूव्हीज हिट झालेले आहेत, तसे आमचे सुपरहिट माजी सरपंच मनोहरजी भोईर साहेब. हो नक्कीच, संघ जर जिंकला तर ते अजून हिट होतील सायकलच्या सत्रामध्ये, त्यात काही शंका नाहीये. सुजित पुन्हा एकदा 11 चेंडू शिल्लक, 37ची आवश्यकता. वाईट यॉर्कर परफेक्टली, व्हॉट डिलिव्हरी. या चेंडूचा उत्तरच नव्हता शुभम शेलारकडे, फक्त पाहत राहिले. जबरदस्त कामगिरी सुजित शेलारची या जीपीएल मध्ये आपण पाहतोय. 10 चेंडू शिल्लक राहिले आणि 37 धावांची अजून गरज. स्कोर झाला आतापर्यंत 19, करायच्या 56. उचलण्याचा प्रयत्न, चेंडू अलाउंड द कार्पेट जातोय, ड्राईव्ह केला वायडी लॉंग ऑन आणि ऑर्थोडॉक्स काऊ कोण झोनकडे. चांगलं कव्हरिंग झालं, ग्राउंड फिल्डिंग चांगली आहे आणि पूर्णपणे आता पकड मजबूत केले बबलू पाटील ब्रिगेडने आणि मनोहर भोईर ब्रिगेडने. या सामन्यात ही पकड मजबूत केली असं चित्र पाहायला मिळतंय. असं वाटतं की पारडं जड झाले 60-40. योगी सर 60% परिलनच्या बाजूने आहे, 40% आपण पाहू शकता की पाथ एंटरप्राइजच्या बाजूने आहे. हो नक्कीच, त्यात काही शंका नाहीये. हा फटका दमदार आहे, चांगला आहे, परंतु सीमेरेषे लगत रोहन भोईरकडनं मात्र ही चूक घडली. झेल होऊ शकला असता. एक धाव तिथे कंप्लीट झाली फक्त. आणि योगी रिले झेलला चान्स होती, फक्त चेंडू उडवायचा होता रोहनला, कारण चांगला बॅकअप सुद्धा आला होता, दुसरा फिल्डर सुद्धा आला होता. परंतु अक्षरशः त्यावेळेला आपण पाहू शकता की प्रसंगावधान राखणं कठीण असतं अशा वेळेला. नंतर आपल्याला बोलणं सोपं असतं, परंतु ती वेळ जी असते ती निघून जात असते. पुन्हा एकदा त्या दिशेने गोपडी सारखी बॅट फिरवली शुभम शेलारने. अरे हो, उंच बराबरी हो, रिले फिल्डिंग, क्या बात आहे, जबरदस्त परफॉर्मन्स. टाळ्या असू द्या या फिल्डिंगसाठी. लागोपाठ 2 वेळा अगदी धावा वाचवल्या आहेत, सामना वाचवला जातोय. शर्तीचे प्रयत्न 2 यंग ब्रिगेड आहेत. हो नक्कीच, एकीकडे पाहिले तर प्रतीक ठाकरे आणि दुसरीकडे पाहिले तर रोहन भोईर. जबरदस्त ॲथलेटिक परफॉर्मन्स. आणि पाहू शकाल या ठिकाणी शुभागमन झालेला आहे शिवसेनेचे उप तालुका प्रमुख रघुनाथजी पाटील. हा चेंडू खराब आहे, पंचाचा बीमार नो बॉलचा इशारा. ऑन साईडला टर्न केला, परंतु लॉंग लेगकडे फिल्डर सज्ज आहे. एक धाव तिथे मात्र मिळाली. 1+1 एकूण 2 धावा आणि पुढील चेंडू असेल फ्री हिट. यस
त्याचप्रमाणे बंटी ब्लास्टर संघाचे संघमालक माजी सरपंच निलेशजी देसले यांचं सुद्धा या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे, त्यांचं सुद्धा आपण करूया हार्दिक स्वागत. हा मोमेंटम आहे, इथे मात्र तुम्ही मोमेंटम चेंज करू शकता. फ्री चेंडूवरती जर एखादा मोठा फटका आला तर तुम्ही या मॅच मध्ये कमबॅक करू शकता. आणि पहा जशी एंट्री झाली आमच्या या उप तालुका प्रमुख शिवसेनेचे रघुनाथजी पाटील, लगेचच त्यांनी मात्र या ठिकाणी मोलाचं योगदान तन मन धन लावून दिलेलं आहे, त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. फ्री चेंडू होता, त्याच्यावरती सुद्धा मोठा फटका येऊ शकला नाही. म्हणजे याचं कारण आपण म्हणू शकतो की कुठेतरी आता पार्थ एंटरप्राइजेस जो संघ आहे तो आता मात्र कुठेतरी आपल्याला बॅकफुट वरती पाहायला मिळतोय. हा योगी, असं वाटतं की सामन्याचं एका बाजूचं पारडं खूप जड झालंय, एकतर्फी मुकाबला झालाय, वन साइड गेम. जसं रघुनाथजी आमचे साहेब कालपासून नाराज झाले, कारण वन साइड कालचं काउंटिंग झालं आणि ते खूप नाराज झाले बिचारे, आणि त्याच्यामुळे आम्ही नक्कीच त्यांना मिस केलं कालपासून, कारण ते प्रत्येक वेळेला येत असतात, रोज येत असतात, पण तो कालपासून जरा ते नाराज आहेत अशी माहिती मिळाली आहे. असू द्या, हे दिवस सुद्धा निघून जातील साहेब, डोंट वरी अबाउट दॅट. नाही नाही, नाराज होण्याची काही आवश्यकता नाही, कारण ते कट्टर आहेत आणि कट्टरच राहणार, त्यात काही शंका नाही. जशी जीपीएल ची आपली सेमीफायनल सुरू आहे तसं आपण पाहू शकाल दुनियातील सर्वात मोठी लीग्स IPL ऑक्शन सुरू आहे आणि पहिली स्लाइड अर्षदीप सिंग सध्या तरी आपण पाहू शकता की 11 CRच्या पुढे त्याची बोली लागलेली आहे. परंतु या ठिकाणी ही स्पर्धा जिंकायची असेल तर 6 चेंडू शिल्लक आणि 31 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे प्रत्येक चेंडूवरती तुम्हाला मोठा फटका सजवावा लागेल. हो, आता रेकॉर्ड जर तुम्ही स्थापित केला म्हणजे 5 षटकारांचा किंवा 6 षटकारांचा तरच सामना जिंकू शकता, आणि तो ती संधी आली आहे शुभमकडे. कॅपॅसिटी आहे, कॅलिबर आहे, क्षमता आहे. बघूया आपण. पहिला तर आला आणि फेकून दिला, क्या बात आहे. 6 षटकार मारा का शुभम शेलार, युवराज सिंगची आठवण करून देणार का शुभम शेलार, करावं लागेल जर तुम्हाला जिंकायचा असेल हा सामना. पहिला ब्लास्ट शुभम शेलारच्या बॅटमधून, षटकार. आणि नक्कीच मात्र या ठिकाणी शुभम शेलार आपल्या संघाला सामना जिंकून देईल का? मग जे हवं आहे ते तुम्हाला गुरुनाथ फिरांकडे नक्कीच देतीलच, त्यात काही शंका नाहीये. 6 चेंडूमध्ये 31ची आवश्यकता होती, पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय. आता मात्र 5 चेंडू शिल्लक, 25ची आवश्यकता. 5 चेंडूमध्ये तुम्ही 4 षटकार जरी लगावले तरी सुद्धा सामना तुम्ही टाय करू शकता आणि तुमच्या संघाला अजून एक संधी देऊ शकता. रोहन पुन्हा एकदा मार्गस्थ होतोय. चेंडूला आपटी दिली, टॉप एज चेंडू अतिशय वेगाने चालला, फाईन लेग कडे, फिल्डर तिथे सज्ज आहेत, पावलांचा वापर, परंतु चेंडू मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाबांसाठी चौकार. अशीच फाईट दिली पाहिजे. सामना कोणी जिंको कोणी हारो, हा विजय आहे आमच्या GPLचा, हा विजय आमच्या 8 संघ मालकांचा, हा विजय आहे या आमच्या मैदानाचा, हा विजय आमच्या आयोजकांचा, असं आपण नक्कीच म्हणू शकतो. कारण क्रिकेट सामना आहे, खेळ आहे, कोणतरी जिंकणार कोणतरी हारणार, परंतु तुमचे मनसुबे नेहमी उंच ठेवा. हार आणि जीत होतच राहणार आहे. ओ हेलिकॉप्टर, हेलिकॉप्टर MS स्टाईलचा शुभम शेलार, हा ब्रँडेड षटकार. वाव. आता मात्र शुभमची सटकली म्हणावा लागेल. पहिल्या 2-3 चेंडूमध्ये 16 धावा त्याने जोडल्या आणि आता मात्र पुढील येणाऱ्या 3 चेंडूमध्ये 15 धावा जोडायच्या आहेत. अशाच प्रकारचा खेळ तुम्हाला इथे करावा लागेल.
संघाला जिंकायचं असेल तर काय सुंदर कामगिरी, काय जबरदस्त फटकेबाजी. पहिला षटकार पाहिला आपण अगदी बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं, त्यानंतर चौकार पाहिला आपण अगदी फाईन लेग लॉंग लेगच्या दिशेनं, आणि हा षटकार पाहिला अगदी लॉंग ऑनच्या दिशेनं. आणि आता मात्र 3 चेंडूमध्ये 15 धाब्यांची गरज. या चेंडूवरती मोठा फटका येईल का? हो, मोठा फटका आलाय, पण तो उंची जास्त आहे. मिस टायमिंग, डीप मध्ये शतरक्षक. आणि आता मात्र कुठेतरी ज्या विजयाच्या आशा पल्लवित झाल्या होत्या त्या मात्र निराशा होतील, कारण या फटक्यामध्ये फक्त 2च धावा मिळाल्या. आणि आता मात्र जिंकण्याकरिता 2 चेंडू आणि विजयासाठी 13 धाब्यांची गरज. अजूनही सामना संपला नाहीये. 2 चेंडू मध्ये जरी 2 षटकार आले तर सामना टाय होऊ शकतोय. रोहन भोईर पुन्हा एकदा फुलटॉस, गुडघ्यावर बसून शॉट मारलाय कसून. अजून एक बॉम्ब ब्लास्ट, षटकार. रोकर मुस्कुराने का मजा ही कुछ और होता है, जिंदगी में कुछ खोकर पाने का मजा ही कुछ और होता है. अरे जिंदगी में हार और जीत तो लगी रहती है, लेकिन हार के जीतने का मजा ही कुछ होता है. और योगी हार के जीतने वाले को बाजीगर कहते हैं. काय ह्या ठिकाणी खेळतोय अगदी उस्मान, म्हणजे आपला हा शुभम शेलार. जबरदस्त सामना होता कुठे आणि सामना आला कुठे. अरे कुठे नेऊन ठेवला सामना शुभम शेलारने. सामना टाय होऊ शकतो का, हा प्रश्न इथे उपस्थित झाला, आणि नक्कीच तो करू शकतो, कारण त्याची कॅपॅसिटी त्यांनी दाखवली आहे. षटकाराची गरज आहे, हा सामना सुपर ओव्हर मध्ये जाऊ शकतो. योगी रोहन भोईर मार्गस्थ होतोय. हो, हेलिकॉप्टर, आणि या ठिकाणी बिगेट षटकार. स्कोरर लेवल, सामना या ठिकाणी बरोबरी सुटलाय. याचा अर्थ सुपर ओव्हर मॅच. तुम्हाला नक्की शुभम शेलारची बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. टाळ्यांमध्ये कंजूसी करू नका. ही जीपीएल आहे, सब कुछ मुमकिन है. पहिली सुपर ओव्हर ह्या जीपीएल साठी प्रेक्षक आपण पाहू शकता स्क्रीनवरती. ग्रामपंचायत प्रीमियर लीग आणि 8 आमचे संघ मालकांचे हे पूर्णपणे फोटोज आणि चित्र पाहू शकता. पानुसे धर्मा पाटील ज्यांचा संघ धनेश फायटर्स, त्यानंतर निलेशजी देसले माजी सरपंच ज्यांचा संघ बंटी वॉरियर्स, त्यानंतर आमचे सन्माननीय मनोहरजी भोईर माजी सरपंच ज्यांचा संघ खेळतोय परी 11, त्यानंतर संदीपजी ठाकरे माजी सरपंच ज्यांचा संघ देवांश लायन्स जो पुढचा सामना खेळणार आहे, त्यानंतर मनोजजी ठाकरे उद्योगपती ज्यांचा संघ समुद्र कृपा एंटरप्राइजेस, त्यानंतर आपण पाहू शकता ते म्हणजे गुरुसेठ फिरांगणे ज्यांचा संघ पार्थ एंटरप्राइजेस, त्यानंतर साईनाथजी पाटील उद्योजक ज्यांचा संघ आपण पाहिला तो म्हणजे विकी चॅलेंजर्स, आणि रवी शेठ पाटील यांचा संघ सुद्धा आपण